हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आपण पुन्हा एकदा पाहतोय की जरांगे पाटील वीरेंद्र पवार यांना आंदोलन पुढे चालू ठेवण्याची परवानगी नाही, त्यामुळे ज्या काही कायद्यात तरतुदी त्यानुसार ती राज्य सरकारने पावलं उचलावी असं सुद्धा जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। हे सगळ्यात मोठा निर्देश जो आहे तो आपल्याला म्हणावा लागेल, कारण आपण पाहतोय की राज्य सरकार असेल किंवा पोलिसांनी सांगितलेलं होतं की आमरण उपोषणासाठी परवानगी दिलेली नव्हती आणि त्यामुळे आता कुठेतरी कोर्टाने जे आहे ते आपली भूमिका स्पष्ट करायला सुरुवात केलेली आहे। जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांनी आंदोलन पुढे चालू ठेवण्याची परवानगी नाही, त्यामुळे ज्या काही कायद्यात तरतुदी आहेत त्याची अंमलबजावणी करावी, जसं पावलं उचलावी असं थेट जे आहे ते उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। त्यामुळे संपूर्णपणे आता संपूर्ण हा चेंडू जो आहे तो राज्य सरकारच्या कोर्टामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण आता राज्य सरकारला भूमिका घ्यायची आहे का प्रचलित नियमानुसार जे काही कायदे आहेत त्यानुसार आता राज्य सरकारला भूमिका घ्यावी लागणार आहे। त्यामुळे हे आंदोलन आता नेमकं कायद्यानुसार कसं पुढे ठेवायचं किंवा या आंदोलनाला जे आहे ते थांबवायचं, आता ही राज्य सरकारची खरी कसोटी जी आहे ती लागणार आहे। आपण पाहतोय की आंदोलक सुद्धा मोठ्या संख्येने जमताना पाहायला मिळतात। महत्त्वाचे काही निर्देश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय की सामान्य माणसाचे आयुष्य पूर्ववत करण्याची गरज, शहर थांबलं जाऊ शकत नाही, गणेशोत्सव देखील आहे, रस्ते आंदोलनकर्त्यांनी खाली करावेत, स्वच्छ करावेत असे सुद्धा निर्देश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता आपण पाहतोय का खरं आता जो रोल आहे तो राज्य सरकारचा आहे, पोलिसांचा आहे, जे काही नियम आहेत ज्या काही अटी आहेत त्यानुसार हे आंदोलन चालू ठेवणं हे सुद्धा आता राज्य सरकारची जबाबदारी असणार आहे। त्यामुळे आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे, साहजिकच आहे का कोर्टाने स्पष्ट जे आहे ते निर्देश दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता आपल्याला पाहायला मिळते की त्यामध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की उद्या दुपारपर्यंत 4 पर्यंत जे आहे ते रस्ते खाली कराव्या, म्हणजे उद्या दुपारपर्यंत जे आहे ते सगळे रस्ते जे आहे ते दक्षिण मुंबईतले रस्ते खाली करावा असे सुद्धा निर्देश जे आहे ते उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। त्यामुळे आता राज्य सरकार असेल, पोलीस यंत्रणा असेल, यांना जे आहे ते याची अंमलबजावणी करावी लागणार आहे। अतिशय महत्त्वाचे निर्देश जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे का आंदोलन हे नियमानुसार जर नसेल तर त्याप्रमाणे जे आहे ते राज्य सरकारने पोलिसांनी पावलं उचलावे अशा प्रकारचं स्पष्टपणे म्हटलेलं आहे। त्यामुळे साहजिकच आहे का आता हे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत आणि ते राज्य सरकारला, पोलिसांना जे आहे ते त्याचं पालन करावं म्हणजे राजू, या घडीची ही एक महत्त्वाची अपडेट आपल्याला म्हणावी लागेल की हायकोर्टानं जो आता काही एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे किंवा जे आदेश दिलेले आहेत ते म्हणजे की रस्ते आंदोलनकर्त्यांनी रिकामे करावेत, खाली करावेत, स्वच्छ करावेत आणि उद्या दुपारी 4 पर्यंत सगळे रस्ते खाली करावेत।